अशोक खरात हा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेला आहे। अशोक खरात या प्रकरणामध्ये केवळ राजकारणातले पुढारी आहेत असं नाही, सत्ताधारी पक्षातले फक्त लोक आहेत अशातला भाग नाही, जे राजकारणाशी संबंधित नाहीत ते सुद्धा लोक आहेत आणि मोठमोठे उच्चपदस्थ लोक, मग ते पोलीस असतील, IPS अधिकारी असतील, IAS अधिकारी असतील, अशा त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे कर्तव्य बजावत असलेले उच्चपदस्थ अधिकारी असतील, हे सगळे अधिकारी त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत। वेगवेगळ्या संस्थांमध्ये सगळे म्हणजे त्यातले बरेचसे अधिकारी, वेगवेगळ्या संस्थांचे लोकसुद्धा त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि आम्हाला भीती अशी वाटते की सरकार नेहमीप्रमाणे यांना पाठीशी घालतंय की काय अशी भीती वाटते। असं आहे, फक्त राजकीय पुढारीच का वाटतात तुम्हाला? मी पुन्हा पुन्हा सांगतो, पत्रकार पण आहेत त्याच्यामध्ये, अधिकारी पण आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या संस्थांचे लोक पण आहेत त्याच्यामध्ये। याचा अर्थ अधिकाऱ्यांना सूट आहे अशातला भाग नाही किंवा पुढाऱ्यांना सूट आहे अशातला भाग नाही, पण पुढाऱ्यांना सुद्धा का अशा दळिद्री आणि अशा गोष्टी सुचतात मला कळत नाही की आपण इथं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे औषध म्हणून सांगायचं, आपण तिथं कायदे करायचे, आपण तिथं पुरोगामी महाराष्ट्राचे औषध म्हणून सांगायचं आणि तिथे जाऊन शेण खायचं। हे कशाकरता शेण खातात तेच काय मला कळत नाही। मोठमोठे पुढारी सुद्धा याच्यामध्ये गुंतलेली आहेत, ही गोष्ट खरी आहे। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।